सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच खूप सारं व्हिटॅमिन डी घेण्याच्या तयारीत आम्ही होतो। त्यात हवेतला गारवा एवढा होता की सांगता सोय नाही। वाटेत जाताना लागणाऱ्या गावातील सकाळची सुंदर दृश्य बघत आम्ही पोचलो आमच्या डेस्टिनेशनला। संगमेश्वर आणि हरिहरेश्वर ही दोन मंदिरे महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहेत। महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडाळ हत्तरसंग या गावात हे मंदिर आहे, जे की भीमा आणि सीना नदीच्या संगमावर स्थित आहे। हत्तरसंग व कुडाळ ही या दोन गावांची नावे आहेत। त्यातला कुडाळ हा शब्द कन्नड आहे, ज्याचा अर्थ संगम असा आहे। इथे उत्तरेकडून येणारी भीमा नदी व पश्चिमेकडून येणारी सीना नदी याचा काटकोनात संगम होताना दिसतो। चला तर मग वाट कसली बघताय? एक नवीन अनुभव घेण्यासाठी तयार रहा। संगमेश्वर हे मंदिर चालुक्यांच्या काळात बांधलं गेलेलं आहे। प्रवेश करताच मंदिरात एक भव्य नंदीची मूर्ती आपल्याला दिसते। तिथे 18 खांबांचा एक मोठा सभामंडप दिसतो। मंदिरात एक शिवलिंगाची मूर्ती आहे, जी खरंच अद्वितीय असून इतरत्र कुठेच आढळत नाही। मराठीमधला पहिला शिलालेख हा इथेच सापडला होता। त्याचा काळ 1018 असा लिहिलेला आढळतो। हा शिलालेख पूर्णपणे मराठीत नाही, पण तिसरी ओळ मराठीत लिहिलेली आहे। त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की वाची तो विजया होईवा। हीच ती ओळ जी ज्ञानेश्वरीमध्ये 300 वर्षांपूर्वी लिहिली गेली आहे। जमिनीत दडलेले हरिहरेश्वर मंदिर हे उत्खननादरम्यान सापडले असून त्यात शिव आणि वैष्णव या दोन्ही पंथांना एकत्र स्थान दिले गेले आहे। हरी म्हणजेच भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव। हे एकमेव पश्चिमाभिमुख मंदिर असून त्यात 2 गर्भगृहे आहेत। त्यात शिव आणि विष्णू या दोघांच्या अत्यंत दुर्लभ आणि सुंदर मूर्त्या तुम्हाला दिसतील। मुखमंडपाच्या सुरुवातीलाच अत्यंत सुंदर अशी रामभैरवीची प्रतिमा आहे। सभामंडपाच्या छतावर श्रीकृष्णाची बहुरूपी रूपाचे प्रतीक म्हणून एक चेहरा आणि त्याच्याशी कनेक्टेड 5 शरीरं अशी कोरीवकाम दिसते। स्वर्गमंडप हे खरंच अत्यंत सुंदर असून अद्वितीय रचनेचे प्रतीकच मानावे लागेल। इथे
येथे अतिशय सुंदर कालभैरवाची ही प्रतिमा आहे. किलबिलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजात जेव्हा आपण हे सुंदर आणि डोळ्यांना थक्क करणारं कोरीवकाम बघतो तेव्हा खरंच मनाला एक अपूर्व शांतता भेटते. स्वर्गसुंदरी, गंधर्व, किन्नर, यक्ष, विद्याधर अशा अनेक कलाकृतींनी डोळे दिपून जातात. उत्खननादरम्यान एक दुर्मिळ असे शिवलिंग सापडले असून यावर शिवाचे 359 चेहरे कोरलेले आहेत आणि प्रत्येक चेहरा हा वेगवेगळ्या भावाने भरलेला आहे. थक्क करणाऱ्या या कलाकृतींना पाहून समाधानी पावलाने आम्ही बाहेर निघालो.